चंद्रपूर शहरातील रस्ते खोदकामामुळे वाहतूक विस्कळीत। चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील खोदकामामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे। या संदर्भात महानगरपालिकेने आपली भूमिका मांडत मनपा आयुक्तांनी सांगितले की शहरातील रस्ते दुरुस्तीचे कंत्राट पूर्ण झाले असून नव्याने मार्ग तयार करण्यात येणार आहे। मात्र भविष्यात वारंवार रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून पाणीपुरवठा आणि मल निस्सारण पाईपलाईन टाकण्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे। अमृत पेयजल योजना आणि भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच रस्त्यांचे काम सुरू करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान खोदकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नियमित पाण्याची फवारणी करण्यात येत असल्याचे मनपाने सांगितले। निश्चितच आपला प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट आणि जटपुरा गेट ते गांधी चौक या दरम्यान हे दोन्ही मुख्य रस्ते नव्याने इथं रस्ते बनणार आहेत। हे नव्याने रस्ते बनणार असल्यामुळे इथील ज्या युटिलिटीज आहेत ते आधीच करून घेण्याच्या भूमिकेतून नगरपालिकेने तिथील जे वॉटर सप्लायची लाईन आहे आणि सिवरेजचं काम आहे ते आधी प्रायोरिटीने पूर्ण करण्याचा हाती घेतलेला आहे आणि हे काम पूर्ण होताच लगेच त्यावर चांगला रोड महानगरपालिकेमार्फत बनवण्यात येणार आहे। त्याचं कामाच्या कार्यादेश झालेले आहे जेणेकरून नागरिकांना पुढे ज्या अडचणी होणार आहेत त्या होणार नाहीत याकरता महानगरपालिका प्रयत्नशील आहे। निश्चितच हे काम चालू असताना या दोन्ही रोडवर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे धुळीचं प्रमाण आहे, रस्त्यावर गड्डे पडलेले आहेत। त्याची उपाययोजना वारंवार महानगरपालिका काळजी घेत आहे की दर 2 तासाला टँकर फिरून पाणी मारणे, तिथे धुळीची फॉगिंग मशीन फिरवणे जेणेकरून धूळवर नियंत्रण येईल। परंतु निश्चितच आपल्याकडचं ऊन बघता हे धूळ थोडे प्रमाणात उडणार आहे, त्याकरता नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी मी विनंती करतो।